students, the next point of the coordination, chemistry and last point of this chapter of VBT, limitations of VBT. In last lecture we have studied about the valence band theory of coordination compound. In coordination compound, two types of coordination compounds are present. First is octahedral and tetrahedral. The octahedral and tetrahedral complexes studied by VBT, valence band theory. In VBT, there is the question will be asked for board exam for 3 marks. The given organic, the given coordination compound, their magnetic property, then their geometry and their hybridization can be detected by the VBT. म्हणजे VBT ने तुम्हाला एक कोऑर्डिनेशन कंपाउंड टेट्राहेड्रल असेल किंवा ऑक्टाहेड्रल असेल तो तुम्हाला दिला जाईल. त्याचं हायब्रिडायझेशन, त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी तुम्हाला फाइंड आउट करायला विचारले जाते. त्यासाठी तुम्हाला बुक मध्ये दिल्याप्रमाणे लो स्पिन, हाय स्पिन डायरेक्टली तुम्हाला नेम दिलं जाईल, गिवन असेल आणि किंवा तुम्ही लक्षात ठेवायचं असेल ते आणि त्या कंपाउंड वरून त्याचं कोणतं हायब्रिडायझेशन येणार, D2sp3 और sp3d2 किंवा sp3 अशा टाइपचे जे काही कंपाउंड्स आहेत ते तुम्हाला 3 मार्कांसाठी पेपरमध्ये येऊ शकतात. परंतु VBT मध्ये असे जे काही पॉइंट्स आहेत, ड्रॉबॅक्स आहे की ते VBT ने एक्सप्लेन केलेले नाही. म्हणजे व्हॅलन्स बँड थेरी डज नॉट एक्सप्लेन अबाउट द सम थिंग्स. मीन्स लिमिटेशन ऑफ VBT. Limitations of VBT will be asked in question paper for 1 or 2 marks. Limitations. Limitation of VBT, first limitations is it does not explain about the high spin and low spin nature of the complexes. म्हणजे लिमिटेशन ऑफ VBT मध्ये फर्स्ट त्यांनी डायरेक्टली VBT मध्ये तुम्हाला कंपाउंड दिला जाईल, परंतु तो लो स्पिन कसा येईल किंवा हाय स्पिन कसा येईल त्याबद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. तर डायरेक्टली तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागणार की हा कंपाउंड लो स्पिन आहे, तो कंपाउंड हाय स्पिन आहे. म्हणजे हाय स्पिन किंवा लो स्पिन कॉम्प्लेक्स बद्दल इथे काहीही एक्सप्लेन दिलेलं नाही. हा असेल पहिला लिमिटेशन, ड्रॉबॅक. देन सेकंड इज it does not provide any explanation for color of the coordination complex. First is low spin and high spin does not explain. Then second is color also does not explain. Color related any property cannot be explained in the VBT. म्हणजे दिलेला तुमचा कोऑर्डिनेशन कंपाउंड आहे तो कुठल्या कलरचा आहे, त्याचा काय कलर येऊ शकतो, अशी कोणतीही थिंग इथे एक्सप्लेन केलेली नाही. देन थर्ड नंबर, लास्ट लिमिटेशन इज द स्ट्रक्चर ऑफ द कॉम्प्लेक्स इज प्रेडिक्टेड बाय द VBT वुड नॉट ऑलवेज मॅच विथ द एक्सपेरिमेंटल मेथड. म्हणजे VBT ने जे काही तुम्हाला जिओमेट्री किंवा स्ट्रक्चर दिलेल्या कोऑर्डिनेशन कंपाउंड सांगितलं आहे, सपोज या कंपाउंडची टेट्राहेड्रल जिओमेट्री आहे किंवा टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे असं एक्सप्लेन केलं असेल, परंतु एक्सपेरिमेंटली तो जो ती जी जिओमेट्री आहे ती मॅच होत नाही. म्हणजे स्ट्रक्चर सुद्धा याची VBT ची ॲक्युरेट नसणार. इट डज नॉट मॅच विथ द एक्सपेरिमेंटल मेथड. These 3 are the limitations of VBT, valence band theory. आणि या पुढचा नेक्स्ट पॉइंट जो आहे तो CFT, क्रिस्टल फील्ड थेरी. म्हणजे यामधले जे काही लिमिटेशन्स आहेत, ड्रॉबॅक्स आहेत ते कमी करण्यासाठी, मिनिमाइज करण्यासाठी इथे नवीन थेरी आहे, तर ती थेरी असेल CFT, क्रिस्टल फील्ड थेरी. आणि क्रिस्टल फील्ड थेरी ही तुम्हाला या वर्षाच्या बोर्ड एक्झामसाठी रिड्यूस केलेला पोर्शन आहे, त्यामुळे त्याचा स्टडी नाही केला तरी चालेल. तुमच्या जनरल इंट्रोडक्शनसाठी किंवा माहितीसाठी तुम्ही फक्त एकदा वाचून घेतलं तरी चालेल. आणि क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये कलर, त्याचबरोबर स्ट्रक्चर, लो स्पिन, हाय स्पिन हे सगळे कंटेंट एक्सप्लेन केलेले असणार. देन लास्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर इज ॲप्लिकेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाउंड. Application of coordination compound. Application of coordination
compound. Coordination compound means central metal linked to the various types of ligands, electron donating groups called as coordination compound. And application, first application in biology. In biology, the several biological importance of the coordination compound. For example, in plants leaves there is chlorophyll, and chlorophyll contains structure of coordination compound. म्हणजे क्लोरोफिल हा जो प्लांट्स मध्ये फोटोसिंथेसिस साठी वापरला जातो, तर तो क्लोरोफिल हा जो आहे तो एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड क्लोरोफिलच नसेल तर त्याचं फोटोसिंथेसिस होणार नाही. म्हणजे इन बायोलॉजी देयर इज इम्पॉर्टंट रोल ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मीन्स the coordination complex play an important roles for plants and animals. For example, chlorophyll present in the plant, म्हणजे क्लोरोफिल हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, तो प्लांट मध्ये प्रेझेंट आहे. त्याचबरोबर इन ॲनिमल्स हिमोग्लोबिन हा ब्लड मध्ये असतो आणि तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि हिमोग्लोबिन हा सुद्धा एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आयर्न आहे, आयर्न हा सेंट्रल मेटल आहे आणि बाकीचे जे आहे त्याची लिगँड्स ग्रुप असते. म्हणजेच हिमोग्लोबिन सुद्धा आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल, त्या दोन्हीमध्ये पण तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड दिसेल, तिथे त्याचा इम्पॉर्टंट रोल असेल. सेकंड इन मेडिसिन, फर्स्ट इन बायोलॉजी अँड सेकंड इन मेडिसिन. In medicine drugs like cisplatin. Cisplatin is the drug of platinum. Cisplatin is the coordination compound. Platinum is the central metal and chlorine, ammonia is the ligands. And cisplatin is used as a cancer treatment. Means the coordination compound cisplatin is used for medicine purpose, that is treatment for coordination compound. Then EDTA is also coordination compound. And EDTA is used for treatment of lead poisoning. म्हणजे लीड पॉइझनिंग ची ट्रीटमेंट साठी EDTA हा जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे तो यूज केला जातो ॲज अ मेडिसिन. हे दोन मेडिसिन ट्रीटमेंट साठी वापरले जातात. Then third number is estimate hardness of water, means to detect the hardness of water. To detect hardness of water. To detect the hardness of water. वॉटरचा हार्डनेस म्हणजे इम्प्युरिटी जर वॉटरमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम अँड कॅल्शियम आयन्स Mg2+ and Ca2+, these two are the content responsible for the hardness of water. Means हे जर कंटेंट वॉटरमध्ये प्रेझेंट असतील ते हार्ड वॉटर असेल. आणि हार्ड वॉटर डिटेक्शनसाठी तुम्हाला तिथे EDTA वापरला जातो. EDTA एस्टिमेट करतो की दिलेलं वॉटर हार्ड वॉटर आहे का. म्हणजे EDTA हा जो कंपाऊंड आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, तो डिटेक्शन हार्डनेससाठी वापरला जातो. देन लास्ट नंबर इज इन इलेक्ट्रोप्लेटिंग. फोर्थ इज इन इलेक्ट्रोप्लेटिंग मीन्स कोटिंग ऑफ द मेटल. मीन्स सुपेरियर मेटलची कोटिंग तुम्हाला इन्फेरियर मेटलवरती द्यायची असेल. फॉर एक्झाम्पल आयर्नचं करोजन होतं म्हणून त्याच्यावरती आपण जर सपोज दुसऱ्या मेटलची कॉपरची प्लेटिंग केली किंवा ॲल्युमिनियमची प्लेटिंग केली, कोटिंग केली, त्याला तुम्ही म्हणणार इलेक्ट्रोप्लेटिंग. विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक करंट पास करून एका मेटलवरती दुसऱ्या मेटलची कोटिंग करायची, या प्रोसेसला म्हणणार इलेक्ट्रोप्लेटिंग. आणि इन इलेक्ट्रोप्लेटिंग देर इज यूज ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. म्हणजे जेव्हा ही प्रोसेस करणार तर तिथे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणून कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल जर सपोज सिल्वरची कोटिंग करायची असेल तर सिल्वरच्या कोटिंगसाठी KAgCN2 हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड वापरला जातो. यामध्ये हा सॉल्ट किंवा हा इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व करून हा कोटिंगसाठी वापरला जातो. म्हणजे अशा पद्धतीने ज्या मेटलची कोटिंग करायची असेल त्याचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड ॲज अ सोल्युशन म्हणून ते यूज केला जातो. हे असतील 4 या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे चॅप्टरचे ॲप्लिकेशन.
डेफिनेशन्स कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीचे. त्यानंतर या चॅप्टरमध्ये कुठले कुठले पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे बघा. हा चॅप्टर बराचसा मोठा होता. सुरुवातीला तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर आहे, त्यानंतर टाइप्स ऑफ लिगँड्स हा इम्पॉर्टंट आहे. टाइप्स ऑफ लिगँड्समध्ये तुम्हाला डेफिनेशन विथ एक्झाम्पल क्वेश्चन विचारला जातो. त्याचबरोबर वर्नर थेरी डबल सॉल्ट कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. वर्नर थेरी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस इज इम्पॉर्टंट. देन IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा 1 किंवा 2 मार्कांसाठी स्ट्रक्चर गिवन असेल आणि त्याचे 4 तुम्हाला ऑप्शन दिले जातील कोणतं नॉमेनक्लेचर असेल की दिलेले गिवन और कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, म्हणजे नॉमेनक्लेचर सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर EAN हा तर कंपल्सरी याच्यावरती क्वेश्चन असतो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा असतो. EAN नंबर तुम्हाला कसा कॅल्क्युलेट करायचा त्याचा फॉर्म्युला पाठ करायचा आणि त्याच्यावरती थोडीशी प्रॅक्टिस करायची. त्याच्यावरती 2 मार्कांसाठी तुम्हाला क्वेश्चन असतो. त्याचबरोबर आयसोमेरिझममध्ये स्ट्रक्चर्स आहे. इथे तुम्हाला फक्त सिस आणि ट्रान्स वगैरे याच्यावरती किंवा ऑप्टिकल स्ट्रक्चर त्याचे आयसोमर्स विचारले जाऊ शकतात, परंतु आयसोमर्सपेक्षा बाकीचे जे पॉईंट तुम्हाला मी अगोदर सांगितले ते इम्पॉर्टंट असतील. त्याचबरोबर व्हीबीटीने तुम्हाला एक तरी क्वेश्चन तुम्हाला तिथे विचारला जातो 3 मार्कांसाठी की एक तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड दिला जाईल, त्या कंपाऊंडचे हायब्रिडायझेशन डिटेक्ट करा, प्रेडिक्ट द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, कलर बाय व्हीबीटी, व्हॅलन्स बँड थेरी. म्हणजे अशा पद्धतीने या चॅप्टरचा स्टडी करायला अगदी सोपं आहे. जेवढे मेन जे पॉईंट्स आहेत ते ॲक्युरेट करायचे. ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस बाय व्हीबीटी हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्यामध्ये. त्यानंतर हेट्रोलेप्टिक आणि होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस डेफिनेशन्स याच्या विथ एक्झाम्पल.